तर रणजित मोहिते पाटील यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे। भाजपकडून याच दिवसात कारण दाखवा नोटीस ही पाठवण्यात आली आहे। रणजित निंबाळकर यांच्यावरती खरं तर शिस्तभंगाची ही कारवाई करण्यात आली आहे, पण बघतोय पक्षविरोधी कामगिरी केल्यानं कारवाईचे आदेश देण्यात आले। भाजपकडून याच दिवसात कारण दाखवा नोटीस ही पाठवण्यात आली आहे। त्यामुळे आता रणजित सिंह मोहिते पाटील काय उत्तर देतायत याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। या संदर्भात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। सागर, रणजित सिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा आणि विधानसभेमध्ये पक्षीय शिस्तभंग स्वरूपाची भूमिका घेतली आणि त्याच्यावरच शिस्तभंग कारवाईच्या संदर्भामध्ये कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे। पुढच्या 7 दिवसांमध्ये त्यांच्यावर कारणे दाखवा असं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर पक्ष पुढील कारवाईच्या संदर्भात भूमिका घेणार आहे। आपणास माहित आहे की मोहिते पाटील कुटुंबियांनी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे विधान परिषद सदस्य असतानाही रणजित सिंह मोहिते पाटील यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवाराचा प्रचार केला। कालांतराने विधानसभेमध्ये सुद्धा वेगळी भूमिका घेतली आणि यामुळे भाजपाचे तिथले स्थानिक जे उमेदवार होते राम सातपुते यांचा पराभव झाला। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पक्षाने शिस्तभंग कारवाईची प्रक्रिया सुरू केल्याचं दिसून येत आहे। निश्चितच आता त्यामुळे ते काय उत्तर देत आहेत ते बघावं लागेल। सागर, खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।